सर्वप्रथम सर्व मतदार राजांचे आभार मानतो. मी ज्या पॅनल क्रमांक 9 मधनं उभा होतो, त्या जनतेने मला मोठा कौल दिलाय माझ्या बाजूने. 1331 मताचं मताधिक्य घेऊन मला नगरसेवक या पदावर त्यांनी विराजमान केले. त्यांचे सर्वांचे आभार मानतो. बदलापुरात शिवसेनेचे सर्वात अधिक नगरसेवक निवडून आले. म्हणजेच बदलापूरकरांनी शिवसेनेला कौल दिलेला असं स्पष्टरित्या दिसतंय. शिवसेना गेले अनेक वर्ष सन्माननीय वामनदादा म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असो, गटप्रमुख असो, महिला आघाडी असो, हे सर्वच या शहरासाठी झटत असतात. ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस देखील सर्वप्रथम रस्त्यावर उतरला तो एक शिवसैनिक होता. सन्माननीय वामनदादा म्हात्रेंनी अन्नछत्र, जे रोडवर झोपणारी लोक होते, जे भिक्षा मागून खाणारी लोक होते, त्यांना सर्व दुकानं, हॉटेल सगळं बंद होतं. त्या काळात ते कुठे जाऊन खातील याचा विचार होता. त्या निमित्ताने वामनदादांनी सकाळी संध्याकाळी 2000 लोकांना अन्नछत्र तयार केलं. त्यानंतर इथेच समोरच आपल्या कोंडिलकर वॅक्सिन सेक्टरची व्यवस्था करून दिली. परत गौरी हॉल येथे नागरिकांना उपचार घेता यावे कोरोना काळात, त्यासाठी गौरी हॉल येथे हॉस्पिटलची निर्मिती केली. तसेच क्वारंटाईन सेंटर, जे सोनवली येथे म्हाडा आहे तिथे क्वारंटाईन सेंटरची निर्मिती केली. तसं या शहराला रुग्णवाहिकांची गरज होती. कोरोना काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती आणि आपल्याकडे अँब्युलन्सच्या व्यवस्था कमी पडत होती. तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या बदलापूर शहराला एक 8 ते 9 अँब्युलन्स देखील मिळवून दिल्या आणि कोरोना काळात शिवसेना ही आघाडीवर होती. त्याचाच कुठेतरी सर्व मतदारांनी भान ठेवून बदलापूर शहरात सर्वात अधिक नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे विराजमान झालेले. मला टोटल 2224 मतदान आहे आणि 1331 मताधिक्य म्हणजेच लीड मला या प्रभागातून मिळालाय. खरंच मी या प्रभागातील सगळ्या नागरिकांचे, मतदारांचे, भगिनींचे आणि माझ्या मातांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आणि तरुणांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, जे आशीर्वाद, प्रेम, साथ दिली, त्यामुळेच हे सर्व शक्य झालं. मला एवढा मोठा लीड मिळण्यात मदत झाली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.